सावनेरच्या आयबीच्या नवीन टीमच्या इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर राजूजी पोतदार सर, उपस्थित असलेले डॉक्टर विजयजी धोटे, आपले आजचे गेस्ट ऑफ ऑनर सन्माननीय डॉक्टर अशोकजी घटे साहेब, विशेष अतिथी आज नागपूरहून आलेले डॉक्टर संदीपजी निखाडे, IMAचे आपल्या मागच्या वर्षीचे पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर परेशजी झोपे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज नवीन सावनेरचं IMAचं इन्स्टॉलेशन होत आहे. त्याच्या आमच्या भगिनी डॉक्टर स्मिता ताई मुंडे, उपस्थित असलेले गावातील सर्व सन्माननीय वरिष्ठ डॉक्टर, सर्व सन्माननीय IMAचे मेंबर्स. आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर स्मिता मुंडे यांचं माहेर आणि शेट्टे परिवार यांचा आमचा अतिशय कौटुंबिक आरोग्याचा संबंध. त्यांचं गाव आणि आमचं गाव हे लागूनच आपल्यासारखं त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या सासऱ्यांचं आणि माझ्या सासऱ्यांचं अतिशय घरोघ्याचे त्या ठिकाणी संबंध आहे. म्हणून जवळचे असे संबंध 2009च्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही 1700 मतांनी लागलो तेव्हा तुमच्याच घरी या उत्साही आणि आपल्या या शहरासाठी आणि IMAच्या माध्यमातून आपल्या सर्व डॉक्टर कम्युनिटीसाठी काही ना काही करण्याची जिद्द असणाऱ्या डॉक्टर स्मिता बुधे यांना आज IMA सावनेरचा अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या नवीन टीमचं अभिनंदन करतो. मी सातत्याने मागच्या वर्षांमध्ये डॉक्टर परेशजी झोपे यांनी जे IMAला कर्तृत्वान नेतृत्व दिलं त्यांचं देखील इथे अभिनंदन व आभार व्यक्त करतो. डॉक्टर अशोकजी घटे आणि डॉक्टर निखाडे यांचं मार्गदर्शन त्या निमित्ताने होणार आहे. विशेष करून IMAच्या विविध डॉक्टर्सच्या कम्युनिटीला या नवीन 21व्या शतकामध्ये अडचणी भासतात. गोवा सावनेर सारख्या शहरामध्ये राहून आपण जेव्हा आपले मित्र नागपुरात त्या पद्धतीचं त्यांचं ईज ऑफ लिव्हिंग आहे म्हणून त्या पद्धतीचं आपल्या इथे लिव्हिंग व्हावं, या अनुषंगाने या शहराच्या विकासामध्ये आपला देखील सहभाग व्हावा, त्यासाठी डॉक्टर विजयजी धोटे यांना तुमचं प्रतिनिधी म्हणून आपण सावनेर नगर परिषदेमध्ये सदस्य म्हणून म्हणून आपलं जे विजन आहे की आपलं सावनेर कसं असावं, त्यामध्ये कोणत्या सोयी सुविधा असाव्या नागरिकांसाठी, डॉक्टरांसाठी, आपल्या घरच्या लोकांसाठी. आणि म्हणून जसं स्मिता बुधे मॅडमनी यांनी 5E वर काम करायचं होतं, त्यामध्ये एक्सरसाइज पासून एंटरटेनमेंट सगळेच विषय घेतले. तसंच इथल्या नागरीकरणाच्या दृष्टीने, एंटरटेनमेंटच्या दृष्टीने काय, लहान मुलांपासून तर वरिष्ठ नागरिकांपर्यंत गार्डन्स आहेत फिरायसाठी. साधा कुठं आपला ट्रॅक तरी आहे का? गोना आपल्या इथे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस कुठे लायब्ररीमध्ये जायचं असेल तर लायब्ररीची सोय आहे का? आपल्या मुलांना क्रिकेट खेळायचं असेल, फुटबॉल खेळायचं असेल, प्लेग्राऊंड आहेत. अशा ज्या काही सोयी सुविधा आपल्या सर्वांना अपेक्षित आहे त्यावर सगळ्यांचं डॉक्टर साहेबांनी घ्यावं, जेणेकरून या संपूर्ण सावनेर नवनिर्माणाच्या प्रक्रियेमध्ये IMAचा प्रत्येक मेंबर सहभागी जर झाला तर अतिशय चांगलं ब्रेनस्टॉर्मिंग होऊ शकतं. त्या माध्यमातून येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये आपलं सावनेर कसं व्हावं या अनुषंगाने आपले अतिशय मूलभूत, अतिशय महत्वाच्या अशा सूचना, त्याचा अंतर्भाव डॉक्टर विजय धोटे यांच्या माध्यमातून नगर परिषद आणि शासनाच्या वतीने करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न. लायब्ररी आपण बांधतोय, चांगला ट्रॅक आपण बांधतोय, क्रिकेटचं ग्राउंड व्हावं, फुटबॉल व्हावं, नमो गार्डन व्हावं, हे आम्हाला जे सुचतं ते आम्ही करण्याचे प्रयत्न करतोय. पण त्या पलीकडे जाऊन अजून काही सूचना असतील तर ते आपण आवर्जून द्यावा असं देखील आपल्या सर्वांना आजच्या दिवशी सांगतो. इथे जनसामान्यांच्या दृष्टीने सातत्याने वाढत असलेलं आरोग्य सुविधा, विशेष करून प्रायव्हेट डॉक्टर्सचा, या संदर्भामध्ये डॉक्टर घटे साहेबांनी म्हटले. पण नक्कीच मागच्या 10 वर्षामध्ये जीवनदायी योजनेच्या माध्यमातून पहिलेच्या काळामध्ये फक्त BPLच्या खालच्या लोकांना ती लागू होती. मागच्या वर्षापासून आम्ही सर्वजण हे 5 लाखापर्यंतची ट्रीटमेंट या जीवनदायी योजनेच्या माध्यमातून. आता मागच्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास 122 प्रोसिजर नव्याने
सर्जरीज ऍड करण्यात आल्या. आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून नक्कीच ज्यांना प्रायव्हेट मेडिकल ट्रीटमेंट परवडत नाही अशा सर्व लोकांची सोय होत आहे. तसेही आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अतिशय दुर्धर आजारांनी ग्रसित असलेल्या रुग्णांसाठी अतिशय चांगली मुबलक आणि तात्काळ मदत ही विशेष करून सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी चालू केली आहे. त्याचा फायदा कित्येक शेकडो हजारो लाखो रुग्णांना या महाराष्ट्रात मिळतोय. आजच्याच बजेटची गोष्ट जर घ्यायची झाली तर जवळपास 7 असे औषधं आहेत वेगवेगळ्या दुर्धर आजारांचे, कॅन्सर पासून, त्यांची किंमत कमी करण्याच्या दृष्टीने पावलं आजच्या युनियन बजेटमध्ये देखील आपण सर्वांनी मिळून इथे सिटी स्कॅन टाकलं, अल्ट्रासाऊंड टाकला. नक्कीच लवकरच आपलं ट्रॉमा सेंटर अलॉंग विथ हॉस्पिटल, त्यामध्ये पिकू आहे, निकू आहे, ICU आहे. फक्त ट्रॉमा सेंटरच नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी या सिटी स्कॅन पण तिथं राहणार आहे. हे आपल्या सर्वांच्या सोयीमध्ये कार्यरत व्हावं यासाठी आम्ही नक्कीच दिवस रात्र प्रयत्न करतोय. तर तुम्ही सर्वजण प्रायव्हेट प्रॅक्टिस, गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आले तर आपलं कसं पागलखाना चौकामध्ये नवीन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येऊन आहे. पाटण सावलीमध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरू झालं. सावनेरचं देखील गव्हर्नमेंट हॉस्पिटल चालू होणार आहे. 20 किलोमीटरच्या आत जेवढं सगळे जर सेटअप येणार असतील तर तुमची देखील काळजी करणं हे आमचं काम आहे. त्या अनुषंगाने जो विषय मुले मॅडमनी बोलताना घेतला की आजकाल जनता ही चॅट जीपीटीच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून स्वतःची ट्रीटमेंट स्वतःच करतो. म्हणून या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये जो ह्युमन कोशंट आहे तो तुम्ही लोकांनी विसरला नाही. म्हणून ह्युमन टच असेल, ह्युमन कंपॅशन असेल, ह्युमन इमोशन असेल, हे सर्वजण तुम्ही जर ह्या सर्वांसोबत जर रुग्णांची काळजी घ्यायला गेले, कोणतंही गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा कोणतंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुम्हाला रिप्लेस करू शकत नाही. ही जी गरज आहे ती तुम्ही समजून घ्यावी. त्या अनुषंगाने या परिसराच्या रुग्णांना ह्युमन टच, ह्युमन कंपॅशन, ह्युमन इमोशन सोबत तुम्ही ट्रीटमेंट करावी, एवढीच आपल्याला त्या निमित्ताने आजच्या दिवशी सूचना देतो. तसंही आता खूप पाहून चांगला दिवस आहे, कोणती जरी पौर्णिमा आहे सर, तुम्हाला माहिती कोणची. आणि अशा या दिवशी आपण सर्वजण मिळून नवीन टीमचं इन्स्टॉलेशन करतोय. त्या टीमच्या माध्यमातून ज्या ज्या काही समाजाच्या दृष्टीने आरोग्यवर्धक सुविधा तुम्हाला करायच्या असतील त्यासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल सतत तत्परतेने तुमच्यासोबत उभं राहील. तुम्ही फक्त डॉक्टरांचं फिजिकल एक्झामिनेशन ते तर जरुरी आहे, कारण आमची लोक करतच नाही. म्हणून मला आठवतं सगळ्या पूर्ण नागपूर विदर्भ हळहळला ज्या दिवशी डॉक्टर पाकमोडेंचा अकाली मृत्यू, ज्यांनी रोजचे 2-4 जीव रोजचे वाचवले, त्यांचं ह्या पद्धतीनं जाणं हे आपल्याला आजकालचा जो नवीन सगळे स्ट्रेसच्या मुळे होत असलेले जे परिणाम आहे, अशीच मला परिस्थिती आठवते की मुंबईचे डॉक्टर मांडके, त्यांनी कित्येक जणांच्या बायपास केल्या, हार्ट सर्जरीज केल्या डॉक्टर, ते स्वतः हार्टची त्यांनी पण स्वतःची काळजी घेणं देखील अतिशय गरजेचं आहे. स्ट्रेसला हँडल करणं हे डॉक्टरांना सवय. तो मेंटल प्रॉब्लेम हा संपूर्ण समाजासाठी एक नवीन आव्हान म्हणून मेडिकल फॅटर्निटी समोर आलेलं. ज्या पद्धतीने पाश्चिमात्य डेव्हलप्ड देशांमध्ये मेंटल हेल्थला महत्व देण्यात येतं, एवढं अजूनही आपल्या देशात येत नाही आहे. त्या अनुषंगाने देखील जे अवेअरनेस करण्याची गरज आहे तुमच्या पेशंट्सच्या माध्यमातून, ती तुम्ही केली पाहिजे. आपल्या भागामध्ये देखील सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट असला पाहिजे, त्या दृष्टीने देखील आपण विचार करावा. काही पेशंट वाढत असतील ना, ही अतिशय वास्तविक परिस्थिती झाली आहे, हे वास्तव्य झालंय. लोक मान्य करत असले नसले, आजकालचा थोडा टॅबू कमी झालाय. लोक येतात, ॲडोलसन्सची तुम्ही गोष्ट केली, त्यामध्ये असलेले मानसिक या सर्व संदर्भामध्ये अजून जास्ती लक्ष IMA चे मेंबर्स म्हणून आपण मेंटल हेल्थवर, जरी तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेन नसाल पण तुम्ही बेसिक काउन्सिलिंग करू शकता, बेसिक निदान त्याचं करू शकता.
आणि त्याचं समोरचं आयुष्य अजून वाईट होण्याच्या पहिले तुम्ही त्यांना योग्य जागी रेफर करू शकता, हे देखील करण्याची जी गरज आहे ती आपण आवर्जून कराल अशी अपेक्षा आजच्या दिवशी मी सर्वांकडनं करतो. डॉक्टर निखाडे सरांसारखे जे अजून चांगले नागपूरवरून इथे येऊन स्पेशलिस्ट सर्व्हिस देणारे डॉक्टर आहेत, त्यांचं आम्ही आवर्जून सावनेला स्वागत करू. शेवटी आहे म्हणून ठीक आहे, उमरीचे आहे हो. नाही पण तरी ही जी आपण आता मी सरांसोबत बोलतो, डॉक्टर शरद देशमुख एक अतिशय नामांकित फिजिशियन, त्यांनी आता वयाने मोठे झाले असते, पण असे सर्व लोक जे सावनेरचे आहेत आता वास्तव्यासाठी दुसऱ्या शहरांमध्ये गेले आहेत, त्यांचं देखील पुढच्या वर्षीला आपण सगळ्यांना मिळून इथे स्वागत केलं पाहिजे. आणि अशा सर्व लोकांच्या मदतीने आपल्या इथे आरोग्य व्यवस्था अजून जास्ती सुदृढ करण्याच्या दृष्टीने IMA सावनेरने मोठा हातभार म्हणजे लावावा अशी सर्वांना त्यांनी विनंती करतो. आपल्या सेवेसाठी अशी सदैव तत्परतेने कार्यरत राहील असाच विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो. सर्व नवनियुक्त IMAच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्वांचं खूप खूप धन्यवाद.